तर आज आपला कोल्हापूरमध्ये दुसरा दिवस रेडी होत आहेत. तर उद्या आपण निघणार आहे मुंबईला. तर आपण काल पावनखिंड केला, आज आपण जाणार प्रॉपर कोल्हापूरमध्ये जाणार आहे महालक्ष्मी ज्योतिबा करायला. छोटासा लाईनअप घेईल. तर सध्या कोल्ड स्टार्ट मारले सगळ्यांना. सर्व आता पार्किंगमधून बाहेर काढूया, तेव्हा एक छोटासा लाईनअप घेऊ. आणि तर चला गाईस, आता निघालोय आपण कोल्हापूरला. आपली गाडी 390. क्या विषय तू फोटो नहीं निकाला मेरा. फोटो खाली अभी फोटो खाली. तू फोटो नहीं निकाला मेरे. सध्या आपण आपली 390 आपण पंक्चर काढू, तोपर्यंत सगळे रेडी होऊन आपल्या डायरेक्ट स्पॉटवरती भेटेल पंक्चर होण्याची. हा काय मस्त हवा लागते. यायचं होतं पंक्चर पण भेटतं ना. किल्ला असा गेला एकदम डायरेक्ट आतमध्ये. संकेत बोलला ना घ्यायचं आहे हे पंक्चर मशीन पण घ्यायची हवाची. झालं की आपण टाकू शकतो. हा दुसरा पंक्चर आहे. दुसरा आहे निघायच्या टायमाला एक घुसलेला सेम तसाच. हा किळात घुसलेला. आणि हा दुसरा वर्षाच्या पहिल्याच दिवशी किल्ला घुसला म्हणून किल्ले लागते. एवढा मोठा निघाला. हा बघ एवढा मोठा किल्ला. अरे बापरे. पहिला जो किल्ला असा तो एवढा होता. हार्डवेअर मध्ये हा फक्त 5 रुपयाचा भेटतो. पंक्चरवाला हा काढण्यासाठी 120 रुपये घेतो. पंक्चर निघाले, आपण निघाले. कोल्हापूरचा मार्केट आहे मिर्झापूर. याचं काय नाव बोललं? मिर्झापूर काय या एरियाचं नाव काय? मलकापूर. काय मी मिर्झापूर बोलतो ना. दूध त्याला थांबले सगळेजण. पोहोचले इथं. सर्व गाड्या लागल्या पार्किंगला. हॅलो गाईस, चौथा मजल्यावर आहेत आम्ही आता. चौथा मजला. चौथा 5वा डायरेक्ट टेरेस वरती आहे ना. हा चौथा ना. 6वा रिक्षावर जायचं. सोलार पॅनल. या 5वा सोलार पॅनल काय रात्रीचा बॅकअप पण भेटतं ना. चला जाऊया आता ज्योतिबाला. ज्योतिबा. हा आता ज्योतिबा सांग मला. ब्लॉग आहे. चला आता चालू केला. नाही म्हणजे आता पुढे जाऊया ना. आता चाललोय आम्ही जेवायला. बैतूल पेटवली का? फायनली महालक्ष्मीचं दर्शन झालंय. पहिले गर्दी होती ना. गर्दी लय होती, जाम गर्दी. तुम्हाला दर्शन दाखवायचं तिकडे घेऊन जातो. कुठे त्यांना दर्शन दाखवायचं आपलं. ते बघ टीव्ही दाखवलं. अच्छा टी व्ही मधला दाखवूया त्याला पण उद्या ना दर्शन. हा ठीक आहे. आता आपल्याला क्लिप तर काढायला भेटली ना आतमध्ये, कारण का आपल्याला फोन अलाउड नव्हता. तर त्या कारणाने क्लिप तर नाही काढल्या. असा वाटतो का तुम्हाला नाही काढणार? छोटीशी क्लिप आहे, छोटीशी क्लिप काढली आहे तुमच्यासाठी दाखवण्यासाठी. पण असं अलाउड नव्हतं, तरी पण रिस्क घेऊन काढली आहे. गोप्रो जमा झाला असता तुम्हाला मी याच्यावरती दाखवू शकतो पाहिजे असतं.
तुझे सगळे दीदी इकडेच आहेत सोबतच आहे. अरे हा लग्न तो सोडून ब्लॉग इथे काय बनवतोय. करतोय? अरे गाड्या आम्ही शाहू पॅलेसमध्ये चाललोय. भाजी आहे ना. कोल्हापूरची महालक्ष्मी तर झाली. आता आपण जाणार आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाला. आता पहिले रंकाळा रंकाला रंकाला जायचं. हा मग ज्योतिबाई सॉरी गाईस, प्लॅन मध्ये चेंज आहे थोडा. होत राहतो तो. होत राहतो. आपल्या कोस्टल राईडमध्ये होत राहतो तो. काय नाही काय जायचं कुठे असतो पोचतो कुठे दुसरीकडे. आता आपण जाणार आहे रंकाळ्याला, मग तिथून आपण जा ज्योतिबा. आता काय तर आपण निघालो इथून, तर इथून आपण रंकाळ्याला जाणार आहे. सध्या तर आपली बॅटरी फोनची पण डेड होणार आहे लवकरात लवकर. सध्या पॉवर बँक लावली. पॉवर बँक पण काय जास्त वेळ काय टिकणार नाही. बघू जोपर्यंत टिकेल तोपर्यंत व्हिडिओ काढूया आपण. आईच्या गावात काय मोठा आहे बघ सिंग. एक पण सिंग अशी तरी हलकी घुसवली ना त्यांनी भाई, आपला तिचा हाफ मॉडल आहे ना. गाईस ही लोकेशन अशी खाडी टाईप आहे, खूप मोठी. आणि असा फुटपाथ साईडला अशी लाईटी लावल्यात, त्याच्याने त्याचा लुक हे चांगलं दिसून येते. रोड खाली असेल तर अजून सुंदर दिसू शकतं. आता नाईट वगैरे आलं तर इथे सर्व खायची शॉप आहेत, काय पण खाऊ शकतात. ही म्हणजे इथली खाऊ गल्ली आली. खाऊ गल्ली कोल्हापूरची खाऊ गल्ली. कोल्हापूर नाही, रंकाळाची खाऊ गल्ली. काही फक्त दुकानातच दुकान आहेत. सर्व जेवायचं आहे म्हणजे इथं काय खेळणी वगैरे पण असेल. हा फक्त इथे एंड आहे, इथून तर आपल्याला तिथे जायला लागेल. हा मेन म्हणजे एंट्रन्स आहे. आपण तिथे गेले ते शॉर्टकट होता, डायरेक्ट एंडिंगलाच पोचलो. इथून स्टार्ट करायचा असतो. आपण उलट्या ठिकाणी गेला तर तो मेन एंट्रन्स होता. हा इथे आहे ना. आपण सकाळी नाही दुपारी यायला पाहिजे होतो आहे ना. मस्त एकदम. रात्री झाली आहे म्हणून काय दिसत नाही. चल 4 गाड्या. त्या चार आणि आपल्या दोन. लाईन बघ, लाईन
दर्शन लाईन मजबूत आहे. VIP लाईन एवढी मोठी आहे तर बाकीची लाईन केवढी मोठी असेल. दर्शन झालं इथून, ते पण चरण दर्शन भेटलं आपल्याला. चरण दर्शन करून आता बघू, आता उद्या कुठे जायचं? उद्या डॅमला जाऊ, नाहीतर विशालगड. उद्या डॅम, विशालगड. तर उद्याचा मी उद्याच सांगू शकतो. प्लॅन कधी पण चेंज पण होतो. आता घरी जाऊन घरी किती वाजता पोहोचू त्याच्यावर हा. डिपेंड आहे. आता आपल्याला इथेच 10 वाजलेत रात्रीचे. आता आपलं घर आहे, किती किलोमीटर आहे आपलं घर? 100 77 आहे. 77 किलोमीटर आहे. म्हणजे अजून 2 तास तर जातील ना पोचायला, 2 ते 3. एकदा थांबलो तर 3 तास. हां, मग भेटूया उद्या.